छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील राजगामार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुंदेली गावात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या करून तिचे शीर धडावेगळे केले आणि ते हातात घेऊन गावभर फिरत दहशत निर्माण केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी सालिकराम यादव हा आपल्या पत्नी चेकबाई सोबत स्थानिक कुक्कुटपालन केंद्रावर राहत होता। दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत कौटुंबिक वाद सुरू होते। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने संतापाच्या भरात हा थरारक गुन्हा केल्याचा आरोप आहे। मात्र पोलीस सर्व शक्यता तपासत असून नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। घटनेच्या दिवशी दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने घरातील धारदार शस्त्र उचलून पत्नीवर हल्ला केला। हल्ल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपीने क्रूरतेची परिसीमा गाठत पत्नीचे शीर धडावेगळे केले। एवढ्यावर न थांबता तो एका हातात कापलेले शीर आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन गावातील रस्त्यांवर फिरू लागला। हा प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली। या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये आरोपी निर्विकारपणे गावात फिरताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनावरही तत्काळ कारवाईचा दबाव वाढला आहे। घटनेची माहिती मिळताच राजगामार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले। तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दाम्पत्याची लहान मुले देखील त्यावेळी घरातच उपस्थित होते। या घटनेचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे। या अमानुष घटनेमुळे समाजात वाढत चाललेल्या कौटुंबिक तणाव आणि संशयाच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो न्यूज 7 मराठी, कोरबा, छत्तीसगड।